नमस्कार. विचार करा, एक कंपनी फक्त व्यापारासाठी आलेली अख्खा देश जिंकते. पण जिंकणं एक वेळ सोपं, राज्य करणं ते कसं करणार? आज आपण एक्झॅक्टली त्याच पदाबद्दल बोलणार आहोत. गव्हर्नर जनरल, ज्या पदाने भारताच्या इतिहासाला एक नवीन वळण दिलं आणि ब्रिटिश प्रशासनाचा पाया रचला. ईस्ट इंडिया कंपनीनं तलवारीच्या जोरावर मोठमोठी युद्ध तर जिंकली, पण आता त्यांच्यासमोर एक असा प्रश्न उभा होता जो तलवारीने सुटणार नव्हता. हा जिंकलेला एवढा मोठा अफाट प्रदेश सांभाळायचा कसा, देशाचा कारभार चालवायचा तरी कसा? तर ही सगळी गोष्ट सुरू होते 1757च्या प्लासीच्या आणि 1764च्या बक्सरच्या लढाईने. या दोन लढायांमुळे बंगाल तर पूर्णपणे कंपनीच्या ताब्यात आला. पण झालं असं की सत्ता मिळवणं एक वेळ सोपं होतं, पण ती सांभाळणं, बापरे, खूपच कठीण होऊन बसलं. सगळीकडे भ्रष्टाचार, मनमानी कारभार आणि प्रशासनाचा तर पूर्ण बोजवारा उडाला होता. आता भारतातला हा सगळा गोंधळ, त्याची बातमी थेट लंडनपर्यंत पोचली. आणि मग काय, ब्रिटिश संसदेला यात लक्ष घालावंच लागलं. त्यांनी ठरवलं की कंपनीच्या या मनमानी कारभाराला आता शिस्त लावलीच पाहिजे आणि त्यासाठी एक नवीन, एकदम मजबूत कायदा बनवायचं ठरवलं. आणि तो कायदा होता 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. नावावरूनच कळतंय नाही का, रेग्युलेट करणारा, म्हणजे कंपनीच्या कारभाराला नियंत्रणात आणणारा. हा खरं तर भारतातल्या ब्रिटिश राजवटीला एका कायदेशीर चौकटीत बसवण्याचा पहिला, सगळ्यात मोठा प्रयत्न होता. आणि याच कायद्यातून एका खूप शक्तिशाली पदाचा जन्म झाला. या कायद्याने जे पद निर्माण केलं ना, ते होतं बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि इथूनच, अगदी याच पॉइंटपासून भारताच्या ब्रिटिश प्रशासनाची खरी गोष्ट सुरू होते. ठीक आहे, कायदा तयार झाला, पदही निर्माण झालं, पण प्रश्न हा होता की या नव्या, एवढ्या मोठ्या आणि शक्तिशाली पदाची जबाबदारी घेणार कोण? ही प्रशासनाची इमारत उभी करायची, त्याची पायाभरणी करायची हिंमत होती कोणामध्ये? तर कंपनीच्या राजवटीला एक प्रशासकीय रूप देण्यासाठी, त्याचा पाया रचण्यासाठी जो माणूस भारतात आला, त्याचं नाव होतं वॉरेन हेस्टिंग्स. हे नाव इतिहासात कायमचं लक्षात ठेवा. वॉरेन हेस्टिंग्सची इतिहासातली ओळखच ही आहे, भारतात इंग्रजी प्रशासनाचा पाया टाकणारा अधिकारी. बस, हीच त्याची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची कामगिरी. पण आपण म्हणतोय पाया रचला, पाया रचला, पण हेस्टिंग्सने हा पाया नक्की रचला कसा? काय केलं त्याने? चला बघूया त्याची कामगिरी, त्याने आणलेल्या सुधारणा आणि त्याच्या भोवतीचे वाद सुद्धा. हे बघा, हेस्टिंग्स समोर आव्हान होतं एका पूर्णपणे विस्कळीत व्यवस्थेचं. त्याने मग एकामागून एक गोष्टी करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी त्याने दिवाणी आणि फौजदारी न्यायालय स्थापन केली, म्हणजे न्यायव्यवस्थेला एक आकार दिला. मग महसूल गोळा करण्याची जी पद्धत होती ती सुधारली. त्याच्याच काळात 1784चा तो पिट्स इंडिया ॲक्ट पण लागू झाला, ज्यामुळे कंपनीवर संसदेचं नियंत्रण अजूनच घट्ट झालं. पण सगळंच काही चांगलं नव्हतं. त्याच्या नावावर नंदकुमार प्रकरणासारखे मोठे वाद पण आहेत. म्हणजे विचार करा, परिस्थिती काय होती आणि काय झाली. एका बाजूला आव्हान होतं, विस्कळीत कायदा, महसूल आणि न्यायव्यवस्थेचं, आणि दुसऱ्या बाजूला हेस्टिंग्सने आणलेला उपाय, एक संघटित प्रशासन, ज्यात न्यायालयं होती, महसूल गोळा करायची एक ठरलेली पद्धत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं, संसदीय नियंत्रण होतं. आता ह्या सगळ्या चर्चेमधला तो एक मुद्दा जो परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, लक्ष देऊ नये का? हे वाक्य अगदी मनावर कोरून ठेवा. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्स होता. बस, साधा वाटो, पण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न सोडून जातो की एका व्यक्तीने रचलेला हा प्रशासनाचा पाया पुढे जाऊन एवढ्या मोठ्या ब्रिटिश साम्राज्याचा आधार कसा काय बनला असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? भारताच्या इतिहासात ब्रिटिश राजवटीमध्ये एक खूप मोठा बदल झाला. गव्हर्नर जनरल हे पद गेलं आणि त्याच्या जागी व्हाईसरॉय आले. पण हे असं अचानक का झालं आणि कसं झालं? चला तर मग ह्या बदलामागची गोष्ट समजून घेऊया. आता विचार करा, एकच माणूस आधुनिक भारताचा शिल्पकार पण असू शकतो आणि त्याचवेळी एक आक्रमक विजेतासुद्धा? हे शक्य आहे, आणि याचं उत्तर दडलंय एका नावामध्ये, लॉर्ड डलहौसी. एक असा गव्हर्नर जनरल ज्याच्या एका निर्णयाने भारताचा फक्त नकाशाच नाही तर नशीबही बदलून टाकलं. तर ही गोष्ट सुरू होते 1833 पासून.
तेव्हा आला चार्टर ॲक्ट आणि याच कायद्याने भारताचा गव्हर्नर जनरल हे पद तयार झालं. याचा सरळ सरळ अर्थ काय होता की ईस्ट इंडिया कंपनी आता फक्त व्यापार करणारी कंपनी राहिली नव्हती. नाही, आता ती एका प्रचंड मोठ्या भूभागावर राज्य करणारी एक प्रशासकीय ताकद बनली होती. आणि याच काळात म्हणजे 1848 मध्ये एंट्री होते लॉर्ड डलहौसीची. याला विस्तारवादी म्हणून ओळखलं जातं. आणि का? कारण त्याचं एकच मिशन होतं, एकच ध्येय, काहीही करून संपूर्ण भारतावर ब्रिटिशांचा झेंडा फडकवायचा. आता एवढं मोठं ध्येय साधायचं म्हणजे काहीतरी वेगळं करावं लागणार होतं. तर मग डलहौसीने एक असं कायदेशीर शस्त्र वापरलं जे जितकं प्रभावी होतं तितकंच किंबहुना त्याहून जास्त वादग्रस्त ठरलं. हे धोरण होतं हरपण्याचा हक्क. इंग्रजीत म्हणायचं तर डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. आता हे काय होतं? सोपं आहे. ज्या राजाला स्वतःचा मुलगा नाही आणि त्याने जर वारस म्हणून कोणाला दत्तक घेतलं तर त्याचं राज्य गेलं म्हणून समजा. ते थेट कंपनीच्या ताब्यात जाणार. आता गंमत बघा, आपल्या भारतीय परंपरेत दत्तक वारसाला पूर्ण मान्यता होती. म्हणजे हा नियम काय होता? हा तर भारतीय राजांच्या अधिकारांवर केलेला एक थेट हल्लाच होता. आणि याचा परिणाम खूपच भयंकर होता. सातारा, नागपूर, झाशी, एका पाठोपाठ एक मोठी मोठी बलाढ्य संस्थाने एका फटक्यात खालसा झाली. या निर्णयांनी फक्त राजा महाराजांनाच धक्का बसला नाही, तर तिथली सामान्य जनता, तिथले सैनिक, सगळ्यांच्या मनात असंतोषाची एक आग भडकली. तुम्ही विचार करा, डलहौसीच्या या आक्रमक धोरणांमुळे हा असंतोष आतल्या आत धुमसत होता. जणू काही एक ज्वालामुखी तयार होत होता. आणि अखेर 1857 साली या ज्वालामुखीचा प्रचंड मोठा स्फोट झाला. आणि हाच तो क्षण होता ज्याने भारतातल्या ब्रिटिश सत्तेचा चेहरामोहरा कायमचा बदलून टाकला. 1857च्या उठावाने लंडनमध्ये बसलेल्या ब्रिटिश सरकारला अक्षरशः हलवून सोडलं. त्यांच्या एक गोष्ट स्पष्ट लक्षात आली की एक व्यापारी कंपनी म्हणजे ही ईस्ट इंडिया कंपनी एवढ्या मोठ्या देशावर राज्य करू शकत नाही. आता वेळ आली होती थेट हस्तक्षेप करण्याची. म्हणजे बघा, ही एक साखळीच होती. आधी कंपनीची धोरणं, त्यातून झाला उठाव, उठावामुळे ब्रिटिश सरकारला थेट सगळं ताब्यात घ्यावं लागलं आणि हे थेट नियंत्रण ठेवण्यासाठी मग गव्हर्नर जनरलचं पद गेलं आणि त्याच्या जागी व्हाईसरॉय हे एक नवीन आणि जास्त अधिकार असलेलं पद तयार झालं. आणि अशा प्रकारे 1858 मध्ये भारतात व्हाईसरॉयच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. पण आता काळ बदलला होता. आता साम्राज्य वाढवण्याची नाही, तर देशाला शांत करून विस्कटलेली प्रशासनाची घडी नीट बसवणाऱ्या एका नेत्याची गरज होती. आणि हे काम दिलं गेलं लॉर्ड कॅनिंगला, जो बनला भारताचा पहिला व्हाईसरॉय. डलहौसीचं काम होतं साम्राज्य जोडण्याचं, तर कॅनिंगचं काम होतं हेच तुटलेलं साम्राज्य सांभाळण्याचं, जखमांवर फुंकर घालण्याचं. त्याचं मुख्य मिशन होतं पुनर्बांधणी. 1857च्या त्या मोठ्या विध्वंसानंतर देशात पुन्हा शांतता आणायची होती, प्रशासकीय व्यवस्था परत उभी करायची होती. आणि म्हणूनच त्यांनी इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1861 आणला. या कायद्याने भारतीयांना कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत थोडंफार स्थान देऊन त्यांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यानंतर लॉर्ड मेयोसारख्या व्हाईसरॉयने हे काम पुढे चालवलं. त्याने शिक्षणावर भर दिला, मेयो कॉलेज सुरू केलं. पण त्याची कहाणी एका दुःखद वळणावर संपली. अंदमान बेटांवर पाहणी दौऱ्यावर असताना त्याची हत्या झाली. आणि हो, पदावर असताना मारला गेलेला तो एकमेव व्हाईसरॉय होता. बरं, पण आपण पुन्हा फिरून येऊया डलहौसीकडे. ज्याच्यामुळे हे सगळं घडलं त्याचं काय? त्याचा वारसा इतका कॉम्प्लिकेटेड, इतका गुंतागुंतीचा का मानला जातो? चला, हेच समजून घेऊया. याचं कारण असं आहे की लॉर्ड डलहौसीला 2 चेहरे होते. एका बाजूला होता एक क्रूर विस्तारवादी शासक, ज्याने हरपण्याच्या हक्कासारखा नियम वापरून एका पाठोपाठ एक राज्य घशात घातली. आणि दुसऱ्या बाजूला होता एक दूरदृष्टी असलेला आधुनिक प्रशासक, ज्याने भारतात रेल्वे आणली, तार आणि पोस्ट सेवा सुरू केली. इतकंच नाही तर PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापनाही केली. आणि म्हणूनच गंमत आहे की ज्या माणसाने इतकी भारतीय राज्य खालसा केली, त्यालाच त्याच्या आधुनिक कामांमुळे आधुनिक भारताचा मुख्य वास्तुविशारद असंही म्हणतात. आहे की नाही हा एक मोठा विरोधाभास? आणि शेवटी हाच प्रश्न डलहौसी मागे सोडून जातो की सत्तेच्या जोरावर
आक्रमणातून आणलेल्या प्रगतीला, त्या आधुनिकेला खऱ्या अर्थाने प्रगती म्हणायचं का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. नमस्कार. कधी विचार केलाय अशा पदाचा जिथे बसलेल्या एका व्यक्तीच्या एका सहीवर करोडो लोकांचं नशीब अवलंबून होतं? हो, ते पद होतं भारताच्या व्हाईसरॉयचं. आज आपण बघणार आहोत की ह्या शक्तिशाली शासकांनी घेतलेले निर्णय भारताच्या इतिहासाला कसे आणि कुठे घेऊन गेले. चला तर सुरू करूया हा जबरदस्त प्रवास. पण प्रश्न हा आहे की हे व्हाईसरॉय नक्की होते तरी कोण? ते खरंच भारताचं भलं पाहणारे होते की फक्त ब्रिटिश साम्राज्याचे हुकुमशहा? त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे नक्की काय राजकारण होतं? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. आजच्या आपल्या चर्चेत आपण व्हाईसरॉयच्या सत्तेपासून सुरुवात करू. मग बघू दडपशाहीचा काळ, त्यानंतर सुधारणा आणि काँग्रेसचा उदय, पुढे गांधी युगातील मोठ्या चळवळी आणि शेवटी स्वातंत्र्य आणि फाळणीचा तो निर्णायक अध्याय. तर मग सुरुवात करूया त्या काळापासून जेव्हा भारतावर ब्रिटिशांची पकड अगदी निर्दयीपणे घट्ट झाली होती. तो काळ म्हणजे दडपडशाहीचं पर्व. आणि या पर्वाचा चेहरा होता लॉर्ड लिटन. या माणसानं भारतीय भाषांमधील वृत्तपत्रांचा आवाज दाबण्यासाठी 1878 मध्ये व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला. इतकंच नाही तर त्याच वर्षी आर्म्स ॲक्ट आणून भारतीयांना शस्त्र बाळगण्यावरही बंदी घातली. आणि या सगळ्यावर कहर म्हणजे जेव्हा संपूर्ण देश दुष्काळात होरपळत होता, तेव्हा हा माणूस दिल्लीत भव्य दरबार भरवून राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी घोषित करत होता. किती भयानक असंवेदनशीलपणा, नाही का? वाटलं असेल की लिटनपेक्षा वाईट काय असू शकतं. पण थांबा, यानंतर आले लॉर्ड कर्झन, ज्यांना इतिहासकार कठोर आणि कट्टर प्रशासक या शब्दांत ओळखतात. आणि कर्झनने घेतला तो सर्वात कुप्रसिद्ध निर्णय, 1905 सालची बंगालची फाळणी. कारण काय दिलं की म्हणे प्रशासनासाठी सोपं जाईल, पण खरा हेतू होता फोडा आणि राज्य करा. पण कर्झनला हे माहीत नव्हतं की त्याच्या याच निर्णयामुळे देशभरात विरोधाची एक अशी आग लागेल जी स्वदेशी आंदोलनाच्या रूपाने स्वातंत्र्य लढ्याला एक नवी ताकद देणार होती. पण म्हणतात ना, प्रत्येक काळ्या रात्रीनंतर एक पहाट येतेच. या दडपशाहीनंतर भारतात हळूहळू बदलाचे, सुधारणेचे वारे वाहू लागले. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला लिटनचे काळे कायदे आणि दुसऱ्या बाजूला लॉर्ड रिपनची उदार धोरणं. रिपनने तो वादग्रस्त व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया रचला. म्हणूनच तर लोक त्यांना भारतीयांचा आवडता व्हाईसरॉय म्हणायचे. आणि मग आलं ते वर्ष जे भारताच्या इतिहासातलं एक वळण ठरलं, 1885. लॉर्ड डफरीनच्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. ही फक्त एक संघटना नव्हती, हा होता भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला मिळालेला एक आवाज, एक संघटित मंच ज्याने सगळा इतिहासच बदलून टाकला. त्यानंतर 1911 मध्ये लॉर्ड हार्डिंगने एक मोठी राजकीय चाल खेळली. त्यांनी भारताची राजधानी कोलकात्यावरून थेट दिल्लीला हलवली. हा फक्त शहरातला बदल नव्हता, तर मुघलांच्या सत्तेचा प्रतीक असलेल्या दिल्लीवर आपलं नियंत्रण दाखवण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता. आत्तापर्यंतची लढाई बैठकांमध्ये, अर्जांमध्ये होती. पण आता आपण त्या काळात प्रवेश करतोय जिथे स्वातंत्र्याची मागणी थेट रस्त्यावर उतरली. हा होता चळवळींचा काळ, गांधी युगाचा काळ. आणि हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत गेला. 1919 मध्ये लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळात जालिनवाला बाग हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरून सोडलं. मग 1930 मध्ये लॉर्ड आयर्विन असताना गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. आणि शेवटी 1942 मध्ये लॉर्ड लिनलिथगोच्या काळात भारत छोडो आंदोलनाने ब्रिटिशांना थेट इशारा दिला की आता तुमची वेळ संपली आहे. आता इतका संघर्ष वाढल्यावर ब्रिटिशांनाही कळून चुकलं की भारतीयांशी चर्चा करावीच लागेल. आणि त्यातूनच झाला 1931चा गांधी-आयर्विन करार. या करारामुळे चळवळ तात्पुरती थांबली, पण काँग्रेसला पहिल्यांदाच गोलमेज परिषदेत समान भागीदार म्हणून स्थान मिळालं. आणि ही एक खूप मोठी राजकीय गोष्ट होती. आणि आता आपण पोचलो आहोत या कथेच्या शेवटच्या पण सगळ्यात भावनिक आणि गुंतागुंतीच्या अध्यायाकडे, स्वातंत्र्य आणि फाळणी. हा होता ब्रिटिश सत्तेच्या अस्ताचा काळ. सत्ता सोडणं ब्रिटिशांसाठी सोपं नव्हतं. लॉर्ड वेवेलने शिमला परिषदेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला.
त्यानंतर कॅबिनेट मिशन आलं, तेही अयशस्वी ठरलं. आणि शेवटी लॉर्ड माउंटबॅटनने भारताच्या फाळणीची योजना समोर ठेवली. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी सत्ता हस्तांतरित झाली, पण एका देशाचे 2 तुकडे करून. लॉर्ड माउंटबॅटन, भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय, यांच्याच देखरेखीखाली एका मोठ्या साम्राज्याचा सूर्य मावळला आणि 2 नवीन देशांचा उदय झाला. एका युगाचा अंत झाला. तर व्हाईसरॉयचा काळ संपला, ब्रिटिश साम्राज्य संपलं, भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की एका साम्राज्याच्या अंतासाठी आणि या स्वातंत्र्यासाठी आपल्याला नक्की कोणती आणि किती मोठी किंमत मोजावी लागली याचा विचार नक्की करायला हवा. बंगालचा गव्हर्नर जनरल हे फक्त एक नाव किंवा पद नव्हतं. ही एक अशी शक्ती होती ज्याने अक्षरशः भारताचं भविष्य लिहिलं. आज आपण याच पदावर बसलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींची आणि त्यांच्या कामाची गोष्ट पाहणार आहोत, ज्यांनी भारताच्या इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं. तर मग ही सगळी सुरुवात झाली तरी कशी? गोष्ट आहे 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टची. या एका कायद्याने असं काय घडवलं की भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया इतका खोलवर रुजला? चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर हा आहे आपला आजचा रोडमॅप. या 60 वर्षांच्या काळात काय काय घडलं, प्रशासकीय बदलांपासून ते थेट साम्राज्य विस्तारापर्यंत, आणि हे सगळं घडवून आणणारे ते महत्त्वाचे शिल्पकार कोण होते हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. आणि इथूनच खऱ्या अर्थाने एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. 1773मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट लागू झाला आणि वॉरन हेस्टिंग्स हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. एका अर्थाने भारतावरील ब्रिटिश नियंत्रणाची ही एक अधिकृत सुरुवात होती. आता या कथानकात एंट्री होते पहिल्या महत्त्वाच्या खेळाडूची, लॉर्ड कॉर्नवॉलिस. या माणसाला ब्रिटिश प्रशासनाला शिस्त लावणारा माणूस म्हणून ओळखलं जातं. त्याने विखुरलेल्या प्रशासनाला एका सूत्रात बांधलं. त्याची सगळ्यात मोठी आणि दूरगामी खेळी होती कायमधारा पद्धत. यातून ब्रिटिशांनी एका दगडात 2 पक्षी मारले. एक, त्यांना कराच्या रूपात एक निश्चित उत्पन्न मिळू लागलं, आणि 2, त्यांना जमीनदार वर्गाच्या रूपात एक निष्ठावान मित्र मिळाला जो कायम ब्रिटिशांच्या बाजूने उभा राहिला. बघा, एका बाजूला त्याने कॉर्नवॉलिस कोड आणून प्रशासनाला एक शिस्त लावली, सगळं काही कायद्याच्या चौकटीत बसवलं. पण दुसऱ्याच बाजूला भारतीयांना ICS सारख्या मोठ्या पदांपासून दूर ठेवून वंशभेदाची दरी आणखीनच वाढवली. कॉर्नवॉलिस नंतर आले सर जॉन शोर. त्यांचं धोरण जरा वेगळं होतं. त्यांनी ठरवलं की भारतीय राजा महाराजांच्या कारभारात आपण लक्ष घालायचं नाही. पण हे शांततेचं धोरण फार काळ काही टिकलं नाही. आणि आता खेळाचे नियम पूर्णपणे बदलले. आता प्रशासकीय सुधारणांवर नाही, तर थेट भारताच्या भूमीवर कब्जा करण्यावर म्हणजेच साम्राज्य विस्तारावर जोर दिला गेला. आणि हे करणारे शिल्पकारही तसेच आक्रमक होते. या नव्या आक्रमक पर्वाचा मुख्य चेहरा होता लॉर्ड वेलेस्ली. त्याच्या डोक्यात एकच ध्येय होतं, शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितक्या मोठ्या भूभागावर ब्रिटिशांचा झेंडा फडकवणं. आणि त्यासाठी त्याचं सगळ्यात हुशारीचं पण घातक शस्त्र होतं तैनाती फौज. वरवर पाहता ही योजना किती चांगली वाटते नाही का? आम्ही तुमचं संरक्षण करू, तुम्ही फक्त आमच्या सैन्याचा खर्च द्या. पण खरं तर हा एक सापळा होता. या योजनेने भारतीय राज्यांचं स्वातंत्र्य हळूहळू पण निश्चितपणे हिरावून घेतलं. म्हणजे बघा, एका बाजूला टिपू सुलतानसारख्या बलाढ्य शत्रूला हरवून लष्करी ताकद दाखवली, तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी कॉलेज सुरू करून बौद्धिक वर्चस्वही निर्माण केलं. दोन्ही बाजूंनी ब्रिटिश सत्तेची पकड घट्ट केली जात होती. वेलेस्लीने जे साम्राज्य विस्ताराचं काम सुरू केलं होतं ते कळसाला पोचवलं लॉर्ड हेस्टिंग्सने. त्याच्या काळात ब्रिटिशांना आव्हान देणारी भारतात जवळजवळ कोणतीही मोठी शक्ती शिल्लक राहिली नाही. त्याने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. आणि या वर्चस्वाचा निर्णायक क्षण होता तिसरं इंग्रज-मराठा युद्ध. या युद्धाने केवळ मराठा साम्राज्याचाच नाही, तर भारतातल्या शेवटच्या मोठ्या भारतीय सत्तेचा अस्त केला. यानंतर संपूर्ण भारतावर ब्रिटिशांची पकड निर्विवादपणे सिद्ध झाली. आता जवळपास संपूर्ण भारत जिंकून झाला होता. पण आता ब्रिटिशांसमोर एक नवीन प्रश्न होता. या जिंकलेल्या देशाचं करायचं काय? आणि इथूनच त्यांच्या धोरणांमध्ये आणि भूमिकेमध्ये एक मोठा बदल घडून आला. हे बघा किती मोठा फरक आहे. वेल्स्ली आणि हेस्टिंग्स यांचा संपूर्ण भर फक्त आणि फक्त साम्राज्य विस्तारावर होता. पण त्यांच्यानंतर आलेला गव्हर्नर जनरल मात्र काहीतरी वेगळा विचार करत होता. त्याचं लक्ष होतं समाज सुधारणेकडे. हा एक मोठा पॉलिसी शिफ्ट होता. आणि तो होता लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्याला सुधारणावादी गव्हर्नर जनरल म्हणून ओळखलं जातं. त्याच्या येण्याने ब्रिटिशांनी भारतात फक्त राज्यकर्त्यांची नाही, तर एका सुधारकाची भूमिका साकारायला सुरुवात केली.
त्याच्या कारकिर्दीतलं एक वर्ष भारतीय इतिहासात कायमचं कोरलं गेलं. ते साल होतं 1829. हो, ह्याच वर्षी बेंटिंकने सतीप्रथेवर बंदी घालणारा कायदा केला. हा एक प्रचंड धाडसी निर्णय होता आणि याचं श्रेय जितकं बेंटिंकला आहे तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त राजा राममोहन रॉयसारख्या भारतीय समाजसुधारकांना आहे, जे अनेक वर्षांपासून यासाठी लढत होते. पण त्याचं काम फक्त इथेच थांबलं नाही. त्याने ठगांचा यशस्वीपणे बंदोबस्त केला आणि एक असा निर्णय घेतला ज्याचा प्रभाव आपल्या शिक्षण व्यवस्थेवर आजही आहे. तो म्हणजे मेकॉलेनच्या मिनिटला मंजुरी देणं. याच निर्णयाने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला गेला. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिंक हा बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद भूषवणारा शेवटचा अधिकारी होता. कारण त्याच्यानंतर या पदाचं नाव बदलून भारताचा गव्हर्नर जनरल असं करण्यात आलं, जे ब्रिटिशांच्या वाढत्या नियंत्रणाचं एक मोठं प्रतीक होतं. तर मग प्रशासकीय शिस्तीपासून ते साम्राज्य विस्तार आणि मग समाज सुधारणेपर्यंत या 60 वर्षांच्या प्रवासाने भारताचा चेहरामोहरा कसा बदलला याचा आता एक शेवटचा आढावा घेऊया. थोडक्यात सांगायचं झालं तर कॉर्नवॉलिसने प्रशासनाचा पाया रचला. वेलेस्लीने तैनाती फौजेच्या जाळ्यात राज्यांना ओढून साम्राज्य वाढवलं. हेस्टिंग्जने मराठ्यांसारख्या शेवटच्या मोठ्या आव्हानाला संपवून वर्चस्व सिद्ध केलं. आणि बेंटिंकने सामाजिक सुधारणांचा चेहरा पुढे आणला. प्रत्येकाची भूमिका वेगळी होती, पण ध्येय एकच होतं: भारतात ब्रिटिश सत्ता अधिकाधिक मजबूत करणं. पण या सगळ्याच्या शेवटी एक खूप महत्त्वाचा प्रश्न उरतोच. या सगळ्या योजना, या सुधारणा, हा विस्तार, हे सगळं खरंच कोणाच्या भल्यासाठी होतं? भारताच्या की ब्रिटनच्या? या शिल्पकारांनी एक साम्राज्य तर उभारलं, पण त्या साम्राज्याच्या पायाखाली नक्की काय दडलं होतं? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आजही आपण शोधतोय.